त्याचा हा आजचा तिसरा अंक. आज या ठिकाणी कवी हिमांशू कुलकर्णी यांच्या गझला, रुबाया, कविता यांचं अभिवाचन पुण्याचं सेतू अभिवाचन मंच यांच्यातर्फे होणार आहे. त्यासाठी श्रीमती दीपाली दातार, श्री अनिरुद्ध दडके आणि राघवेंद्र जेरे, त्याचप्रमाणे आपल्या आसावरी संत हे सगळे मिळून हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या तेव्हाची गोष्ट या कार्यक्रमात आपलं सर्वांचं बुक लव्हर्स क्लब, लोकमान्य ग्रंथालय आणि संत कुटुंबाच्या वतीने खूप हार्दिक स्वागत करते. लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लबच्या कवितेच्या उपक्रमाअंतर्गत आज आपण हा कार्यक्रम इथे सादर करत आहोत. सेतू अभिवाचन मंच ही पुणे स्थित एक हौशी कलाप्रेमी लोकांची संस्था आहे. मागच्या वर्षी त्यांनी नक्षत्र वृक्ष हा इंदिरा संत, नामा संत आणि प्रकाश संत या साहित्यिक त्रयीच्या काव्य व ललित लेखनावर आधारित कार्यक्रम RPD जिमखाना हॉलमध्ये सादर करून आपल्या सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं होतं. त्याची आठवण अजून आपल्या हृदयात जागी आहे. यावर्षी ते आपल्यासाठी घेऊन आले तेव्हाची गोष्ट हा कवी हिमांशू कुलकर्णी यांच्या काव्यावर आधारित एक संगीतमय अभिवाचनाचा कार्यक्रम. हे अभिवाचन एरवी अनिरुद्ध दडके, दीपाली दातार तसंच गीतांजली जोशी सादर करतात. आज काही अपरिहार्य कारणांमुळे, वैयक्तिक कारणांमुळे गीतांजली जोशी आपल्यामध्ये नाही आहे, येऊ शकलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिवाचनाचा जो थोडाफार भाग आहे तो मी सादर करण्याचा प्रयत्न करेन. यासाठी या दोघांनीही अनेकदा रात्री 12-12 वाजेपर्यंत गेल्या 4-5 दिवसात माझ्या प्रॅक्टिसेस घेऊन मला त्यांच्या लेवलला आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर जो काय मी प्रयत्न करेन तो गोड मानून घ्यावा. या कार्यक्रमाची संहितासुद्धा दीपाली दातार यांचीच आहे आणि दिग्दर्शन अनिरुद्ध दडके यांचं आहे. मुख्य अभिवाचनही हे दोघेच करणार आहेत. त्यांचा अगदी थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देते. अनिरुद्ध दातार हे एक नावाजलेले आणि इन डिमांड असे असलेले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. अनेक कॉर्पोरेट ॲडव्हर्टिजमेंट्स, राजकीय पक्षांचे पब्लिसिटी मटेरियल तसेच अनेक प्रकारच्या गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, NGO इत्यादींच्या माहितीपटांना त्यांनी आपल्या आवाजाने सजवलं आहे, नटवलं आहे आणि अनेक लोक त्यांना खूप मागणी असते की तुम्ही या. आणि मी जो आकडा ऐकला त्यांच्या 10 सेकंदाच्या रेकॉर्डिंगचा, म्हणजे उगीच डॉक्टर झाले हे असंच काहीतरी करायला हवं होतं. तो मानधनाचा आकडा ऐकला. दीपाली दातार या अतिशय संवेदनशील अशा कवयित्री, लेखिका आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांचं लेखन गौरवलेलं आहे. अनेक लेखन स्पर्धांमध्येही त्यांना खूप पारितोषिकं मिळालेली आहेत. आणि हे दोघेही मुख्य म्हणजे अतिशय साधे आणि अतिशय चांगली माणसं आहेत. तर ती माणसं मला भेटली ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि मागच्या कार्यक्रमात अक्कांच्या साईडचा म्हणजे संत फॅमिलीचा, प्रकाश संत आणि नामांचा कार्यक्रम केला. आणि ह्यावेळेला सांगण्यास मला अत्यंत आनंद होतो की कवी हिमांशू कुलकर्णी हे माझे वडील आहेत. सो मला दिस इज अ डबल काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. दीपालीचे पती जे आहेत मुकुंद दातार तेही आज नाही येऊ शकले, पण आपल्यामध्ये मिसेस दडके आहेत, त्यांचं एक जोरदार अभिवादन करूया. त्याही आल्या आहेत. त्या संस्कृत शिक्षिका आहेत आणि मुकुंद दातार हे अकाउंटंट आहेत. तर हे दोघं जण मिळून अल्लादिनी नावाची पण एक सांस्कृतिक संस्था चालवतात. तर त्याचेही काही कार्यक्रम आम्हाला करायला नक्कीच आवडेल इथे. सेतू अभिवाचन मंचमध्ये दोघेही सक्रिय आहेतच. गीतांजली जोशींबरोबर ते अनेक कार्यक्रम करतात. त्यांचे 2 कार्यक्रम हे सोडून म्हणजे तेव्हाची गोष्ट आणि नक्षत्र वृक्ष सोडून 2 कार्यक्रम कोहरे से पहले हा जॉर्ज फर्नांडिसवर आधारित कार्यक्रम आहे आणि नूर अख्तरी हा बेगम अख्तरवर आधारित एक कार्यक्रम आहे. तर ह्या दोन्ही कार्यक्रमांचाही आपल्याला लाभ कधीतरी मिळेल अशी आपण आशा करूया. त्यांना अत्यंत
कुशल असं संगीत संयोजन समर्थ साथ देत आहेत राघवेंद्र जेरे आणि ते इथे आपल्याबरोबर उपस्थित आहेत. आपण हा कार्यक्रम औपचारिक जरी असला तरी शेवट आपण कवितेने करणार आहोत, त्यामुळे मी स्वागत कम आभार आत्ताच मानते. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून इथे स्वागत करते आणि तुमचे आभारही मानते की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित झाल्यात. पहिल्या ज्या आल्या होत्या मुक्ता नवाळे नावाच्या, त्या चंदगडहून आल्यात, कवयित्री आहेत. खूप बरं वाटलं त्यांना भेटून. माझ्याही आधी त्या इथे उपस्थित होत्या. सर्व श्रोत्यांचं स्वागत, मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर न सांगता पण खूप समजून खूप सहकार्य केल्याबद्दल माझी मैत्रीण स्वाती कुलकर्णीचे मनापासून आभार, विशेष आभार. तसंच श्री जगदीश कुंटे, श्री सुधीर जोगळेकर, श्री किशोर काकडे यांचेही मनपूर्वक आभार. बाहेर आपण जो आस्वाद घेतला त्या उमेश दाभोळकर, अनिता दाभोळकर, प्रभू लाईट अँड साऊंड, थँक्यू व्हेरी मच. तसंच शेवटी पुन्हा एकदा लोकमान्य ग्रंथालय, बुलक दॅट इज बुक लव्हर्स क्लब, त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग जे आम्हाला नेहमीच सहकार्य करतात, गुरु, प्रशांत, रंजना, त्यांचे अगदी मनापासून आभार मानून आता आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी लोकमान्य ग्रंथालयाच्या वतीने आणि बुलकच्या वतीने श्री जगदीश कुंटे पहिले कवी हिमांशू कुलकर्णींचा आणि नंतर अनिरुद्ध दडके तसंच दीपाली दातारांचा पुस्तक देऊन सत्कार करू इच्छितात. कवी हिमांशू कुलकर्णी. सुधीर जोगळेकर विनंती करते की त्यांनी अनिरुद्ध दडकेंचा सत्कार करावा. तसंच श्री किशोर काकडे यांना विनंती करते की त्यांनी दीपाली दातार यांचा सत्कार करावा. आरती अप्पेंना विनंती करते की त्यांनी राघवेंद्र जेरे यांचा सत्कार करावा. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि मी विद्या देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी असावरी संत त्यांचा पुस्तक देऊन सन्मान करा. नमस्कार. सेतू अभिवाचन मंचातर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कविवर्य हिमांशू कुलकर्णी यांच्या कविता, गझला आणि रुबायांवर आधारित सादर करीत आहोत एक संगीतमय मैफल, तेव्हाची गोष्ट. सादर करीत आहोत तेव्हाची गोष्ट. हातात घेत होते तेव्हाची गोष्ट. हातात घेत होते तेव्हाची गोष्ट. लोक आपसात बोलत होते तेव्हाची गोष्ट. गावातून चिमण्या आता हद्दपार झाल्या. अंगणात थवे उतरत होते तेव्हाची गोष्ट. चेहऱ्यांची पुस्तकच किती निर्जीव झाली. चेहऱ्यांची पुस्तकच किती निर्जीव झाली. डोळे डोळ्यांशी बोलत होते तेव्हाची गोष्ट. पिंजऱ्यातल्या पोपटांची शिळी असते. पिंजऱ्यात
पिंजऱ्यातल्या पोपटांची शिळी असते. पोपट रानात उडत होते तेव्हाची गोष्ट. खूप सजवतात गाभारा फुलांच्या ढिगात, खूप सजवतात गाभारा फुलांच्या ढिगात. गाभाऱ्यात देव थांबत होते तेव्हाची गोष्ट. जो तो हल्ली दुःखावर हक्क सांगू लागलाय, जो तो हल्ली दुःखावर हक्क सांगू लागलाय. दुःख आपसात वाटत होते तेव्हाची गोष्ट. आजकाल जगतात माणसं, मरता येत नाही म्हणून. जगावंसं वाटत होतं तेव्हाची गोष्ट, जगावंसं वाटत होतं तेव्हाची गोष्ट. दोस्तांनो, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा माणसाच्या जगण्यात आधुनिकता आली होती, औद्योगिकरणाला सुरुवात झाली होती, यंत्रयुगाची चाहूल लागली होती, संगणक युगाची हाक ऐकू येत होती, पण कृत्रिम बुद्धिमत्तेची स्वप्न अजून सत्यात अवतरली होती. होय, ही तेव्हाची गोष्ट आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा माणसांची अजून यंत्र झालेली नव्हती. शहर संस्कृतीनं माणुसकीची कब्रस्थानं खोदलेली नव्हती. मोरांचा झडून गेलेला पिसारा आणि माणसांच्या स्वप्नांचा गळून पडलेला फुलोरा पाहून डोळ्यात करुणेचं पाणी गाठत होतं. भिजल्या पापणीनं माणसं जगण्याचा शोध घेत होती. उपरोधाला विरोधाला माणसं हिंसेचं हत्यार बनू देत नव्हती. तेव्हाची ही गोष्ट आहे. फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वाऱ्याच्या झुळकीनं चांदण्यात थरथरावी, तितक्यात संवेदनशील तरल लेखणीनं हिमांशू कुलकर्णी नावाचा कवी कविता, गझल, रुबाया लिहू लागला. तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हापासून आजतागायत अथकपणे आणि निष्ठेनं हा लेखन प्रवास सुरू आहे. अमावस्यांची जरतारी चंदेरी व्यथा पांघून आलेल्या चंद्रानं साजऱ्या केलेल्या हजारांहून अधिक पौर्णिमांचा हा प्रवास आहे. मागे वळून पाहताना दिसत आहे चंदेरी पावलांचे ठसे, औसेच्या काळोख पैठणीचे चांदण्यांचे काठ, असंख्य गावांच्या पाणपोईतून ओंजळ ओंजळ प्यायलेली जगण्याची तहान, नर्मदा, गोदावरी, सतलज, झांबेसी, नाईल नद्यांचे तट, सह्याद्री, शिवालिक, हिमालयाच्या पायवाटांचा धूळ माखल्या पावलांनी केलेला हा अद्भुत प्रवास. मोजायचाच म्हटलं तर जवळजवळ 30,000 दिवसांचा अद्वितीय अनुभव. असंख्य मुखवटे, फसवे चेहरे, दुःख हसू, ओल्या पापण्या, थरथरत्या हातांची साथ आणि तग धरून ठेवणारी पण तिची वाट. ही दुनिया म्हणजे मोठा एक फलाट, ही दुनिया म्हणजे मोठा एक फलाट. बघ मुसाफिरांची इथे उसळली लाट. गाडी जन्माच्या गावावरून येते, गाडी जन्माच्या गावावरून येते. गाडी सुटते धरते मरणाची वाट, गाडी सुटते धरते मरणाची वाट. मजला जगण्याचा अर्थ उमजला होता. मजला जगण्याचा अर्थ उमजला होता. शिंपून रक्त मी माळ फुलवला होता. मी कुशीत घेऊन काटे खुशीत होतो. राखेतून माझ्या गुलाब फुलला होता. राखेतून माझ्या गुलाब फुलला होता. हिमांशू यांचा जन्म सातारचा. हिमांशूंच्या घरी त्यांच्या वडिलांना सगळे आबा म्हणत आणि आईला बाई. त्यांचं लहानपण महाराष्ट्राबाहेरच्या वेगवेगळ्या प्रांतात गेलं. त्यामुळे वाढत्या वयात मराठीशी जवळीक झाली नाहीच. परंतु हिंदी, उर्दू आणि इंग्रजी वाचन मात्र भरपूर झालं. संस्कारक्षम वयात साहिब लुधियानवी, हाफिज जालंधरी, फैज अहमद फैज, खलील जिब्रान, उमर खय्याम यांच्या काव्यप्रतिभेचा दरवळ श्वासात भिनला. त्या काळात पर्ल बर्ग, जॉन स्टेनबेक, टेनेसी विलियम, मारिओ पुझो, हेरॉल्ड रॉबिन्स यांचं लिखाण हिमांशूंच्या मनाला हेलावून टाकायचं. माळवा, पंजाब, हिमाचल, गुजरात या प्रांतात राहत असताना
अशाही सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणातही आई वडिलांनी मराठीचं निरांजन घरात सतत तेवतं ठेवलं होतं. बालवयात श्री म माटे यांच्या बन्सीधरानं, साने गुरुजींच्या श्यामनं हिमांशूंना खूप रडवलं होतं. हिमांशूंचं शालेय शिक्षण पूर्ण झालं त्याच काळात त्यांचे वडील बडोद्यात वास्तव्य करू लागले. सयाजीराव विश्वविद्यालयात हिमांशू अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी दाखल झाले. बडोदा म्हणजे कलाप्रेमी, संगीतप्रेमी शहर. शायरी आणि संगीताचे संस्कार करत या शहरानं हिमांशूंची मनोभूमी सकस केली. पुढच्या काळात IIMच्या शिक्षणासाठी हिमांशू अहमदाबादला राहू लागले. तिथल्या वास्तव्यात पहिली कविता कागदावर उमटली. मूळ मूळ नसतं, मूळ नसतं, दबनवलेलं फूल असतं. पानं नसतात, उन्हासाठी पसरलेले हात असतात. फूल नसतं, हसून बसलेली कळी असते. काटा नसतो, कळी होता होता हरलेलं खोड असतं. गंध फुलांचा गंध नसतो, कळीचा अखेरचा विश्वास असतो. मध फुलातलं मध नसतो, चांदण्यांच्या डोळ्यातलं दव असतं. मूळ नसतं, दफनवलेलं फूल असतं. तरल कल्पकता लाभलेल्या चित्रकारानं रंगरेषांच्या गुंफणीतून आपली जाणीव व्यक्त करावी, तसे हिमांशूंच्या कवितेतील शब्द आता चित्रमय होऊ लागले. फुलपाखरांसारखे आपल्या रंगतंद्रीत भिरभिरू लागले. कवितेतून कधी युकॅलिप्टसच्या पानापानाला पंख फुटले, तर कधी सगळं झाडच्या झाडच पोपटांचा थवा झालं. कुठे पानं उन्हासाठी हात पसरू लागली, तर कुठे वडांना अजगराच्या पारंब्या फुटल्या. या जंगलातले सगळेच वड निष्पर्ण होते. त्यांचे बुंधे होते पोलादी. फुटलेल्या होत्या त्यांना अजगराच्या पारंब्या. घरट उराशी बाळगून भरारी मारली पेटत्या वाळूच्या जंगलावर. खाली जाळ, वर आग. पंख दिले सूर्याला दान आणि म्हणालो, हिरवं हिरवं रान दे, घरट्यासाठी फांदी दे. वाळूचं जंगल जिथे संपतं, त्या मृगजळाच्या काठाशी मला बहाल झालंय एक बाभूळ. युकॅलिप्टसच्या पानापानाला पंख फुटतात आणि सगळं झाडच्या झाडच पोपटांचा थवा होतात. क्षितिजावर हळुवार हातांनी सकाळ ओतते हलक्या गुलाबी रंगाचं शॅम्पेन. धुक्याच्या पांघरुणात डोकं खुपसून निजलेले युकॅलिप्टस हळूहळू जागे होतात आणि किरणांच्या मौशार ब्रशनं डुलत डुलत दाढी करतात. एक थंडगार झुळूक येते बागडत लॉनवर पसरलेल्या दवगालीच्यावर. येताना आणते बुचाच्या फुलांचा सुगंधी निरोप. स्टिरिओवर आमिर खानची सुरेल गोडी. निशिगंधाचे तुरे खुदकन हसतात, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि पुन्हा जगावंसं वाटतं, निदान सकाळी तरी. चर्चच्या खिडक्या, ऑर्गनचे सूर, अंधारलेलं ग्रेव्हयार्ड, कोवळ्या ग्रेवरील अंधूक प्रकाशाची मेणबत्ती, अशा अनेक रंगी प्रतिमांमधून कधी गूढरम्य, धुसर, तरल, कोवळं वातावरण निर्माण झालं, तर कधी उजाड, उदास, धगधगीत विस्तवानं पेटलेलं प्रखर वातावरण. उदास झालेल्या मनाला
पाखरांचे स्वरही काटेरी भासत आणि त्यातूनच जीवनातलं कठोर सत्य काव्यातून उमटू लागेल. सुख तर सोडाच, दुःख देखील असं हापापल्यासारखं एकदम होऊ नये. एखाद्या कोवळ्या ग्रेववर कातरवेळी लावलेल्या मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात दुःख हळूहळू मेणासारखं वितळू द्यावं. 1974 सालापासून हिमांशूंची कविता लोकांसमोर प्रकट झाली. 1976 साली या कवितेला कविवर्य मंगेश पाडगावकरांचा परिसस्पर्श झाला. पाडगावकरांच्या प्रोत्साहनामुळेच 1980 साली बाभूळ बन हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. संग्रहाला अतिशय अभ्यासपूर्ण मनोवेधक प्रस्तावना पाडगावकरांनी मोठ्या प्रेमाने लिहून दिली. 1981 साली बाभूळ बनला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त झाला. हिमांशूंच्या काव्य प्रवासात ही फार मोठी आनंदाची आणि विशेष घटना घडली होती. बाभूळबनचं प्रकाशन कविवर्य सुरेश भटांनी केलं. त्यावेळी सुरेश भट काय म्हणाले होते माहितीये? कबर आपली आपणच खणायची असते. कबर आपली आपणच खणायची असते, मातीही त्यावर आपणच लोटायची असते आणि स्वतःला ओळख पटावी म्हणून पाटीही आपणच ठोकायची असते. ह्या हिमांशूंच्या रुबाई खाली जर माझं नाव असतं तर मी धन्य झालो असतो. व्यवसायानिमित्त विविध क्षेत्रात वावरत असताना अगदी वृक्ष, कोरडं, सहानुभूतीचा अभाव असलेलं वातावरण अनुभवावं लागायचं. नफा तोटा, ताळेबंद आणि आकडेवारी गुरफटलेल्या आजूबाजूच्या माणसांना ठोकळेबाज भौतिक सुखाचं आयुष्य हवं होतं. अशा माणसांशी जोडून घेणं कवी हिमांशू यांना कठीण जायचं. ही रुबाई आवडण्याची सक्ती नाही दोस्त. ही रुबाई आवडण्याची सक्ती नाही दोस्त. औपचारिक दाद देण्याची सक्ती नाही दोस्त. रुबाई आहे माझ्या जखमांचं गीत. विकण्यासाठी लिहिलेलं भावगीत नाही दोस्त. जे चणे फुटाणे खात ऐकती कविता, जे चणे फुटाणे खात ऐकती कविता, ऐकवा म्हणाले हलकी फुलकी कविता. जे शब्दांचा खुळखुळा वाजवून रमती, जे शब्दांचा खुळखुळा वाजवून रमती, मी वाचत नाही त्यांच्यासाठी कविता, मी वाचत नाही त्यांच्यासाठी कविता. संवेदनशील स्वभावाला प्रतिकूल अशा व्यावसायिक वातावरणात जगत असताना हिमांशू दिवसा स्वतःला स्वतःपासून दूर ठेवू लागले आणि रात्रीच्या अंधारात स्वतःशीच एकजीव होऊ लागले. आपल्या मनाशी संवाद साधू लागले. एकांतात स्वतःच्या असण्याचं, नसण्याचं आणि एकूणच जगण्याचं जे नाटक आपल्या भोवती थाटलेलं असतं त्याचा अर्थ शोधू लागला. किती विचित्र घटना रात्रीतून ह्या घडल्या, डोहात चांदण्या अशा कशा अडखळल्या, ओठात कळ्यांच्या मूक हुंदके विरले, अडकला चंद्र काट्यात बाभळी रडल्या, अडकला चंद्र काट्यात बाभळी रडल्या. नोकरीच्या निमित्तानं झांबिया, सुदान असं परदेशात बराच काळ वास्तव्य झालं. रात्रीच्या एकांतात सोबतीला असायच्या पाब्लो नेरुदाच्या कविता. घरापासून, कुटुंबियांपासून दूर राहताना मन अगदी व्याकुळ व्हायचं. कोण म्हणतं चंद्र एकच असतो, तारे तेच असतात, आभाळ तेच असतं. दोस्तांनो, आभाळाला उंबरे असतात आणि उंबऱ्या बाहेरचं आभाळही आपलं नसतं. ह्या उंबऱ्या बाहेरच्या आभाळा पलीकडे माझ्या देशात श्रावणधारा बरसत असते.
कोवळ्या आर्द्र पहाटे तेरणा तगर थरथरत असते. टप 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 पागोळ्या ओवीला ताल धरत असते. माणसांनी उडू नये फार दूर, आभाळाला उंबरे असतात न दिसणारे. आठवणींना पंख असतात गरुडाचे, माणसांचे पंख असतात कातरलेले जखमी. मी उडून आलोय असाच जेठचे पंख लावून उसने. कुठल्या गतजन्मांचे दोर घेऊन आलेत मला ह्या अजनबी आभाळात. दोर कटलेल्या पतंगाचे उंदके फक्त आभाळ ऐकत. अजून माझ्या पंखात घरच्या दूरच्या अंगणातली हवा उरली आहे. मोगऱ्याचे श्वास, रातराणीची कहाणी, अबोलीच्या मुक्या आठवणी, तुझ्या ओठातली माझी गाणी. रात्रीच्या सन्नाट्यात मला घेरून एकट्यात फेर धरून नाचतात आठवणी. फैज अहमदचा शेर, यादों के गिरेबानों के रफू पर दिल की गुजर कब होती. यादों के गिरेबानों के रफू पर दिल की गुजर कब होती है. एक बखिया उधेड़ा एक सिया यूं उम्र बसर कब होती है. आठवणींच्या रफूंनी किती रात्री सांधायच्या अजून. फुलपाखरं मेली तरी पंखावरचे रंग जिवंत राहतात तशाच आठवणी. वारा आणखीच उदास झालाय. 8 महिन्यात आबांची 60 पत्र. 8 महिन्यात आबांची 60 पत्र, त्यांच्या ओल्या पापण्यांची किंमत किती लाख पाऊस. वाटतं आयुष्याला दिवसांची भोकं पडावी लेटर बॉक्स सारखी आणि बरसावी असंख्य पत्र. मी पत्रांचा वास घेतो, आबांच्या सुपारीचा वास, दारातल्या मोगऱ्याचा वास. मी पत्रात स्पर्श शोधतो पश्मिना शालीच्या उभेसारखा. ज्ञानेश्वरीचा ठसा एखादा. आभाळ उमरे ओलांडून परदेशी राहताना तिथलं ते जगणं या संवेदनशील कवी मनाला सोसवलं नाही. आप्त सखियांपासून एकट्यानं दूर राहणं निरर्थक वाटू लागलं. डॉलरवर पाणी सोडून आई वडिलांच्या ओढीनं हिमांशू 1984 साली भारतात परतले. पण बाईचा आबांचा सहवास त्यानंतर फार काळ लाभला नाहीच. वेदनेचा तो जरा मनावर दीर्घ काळ तसाच राहिला. 2000 साली प्रसिद्ध झालेल्या उद्ध्वस्त रात्रींच्या कविता या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते लिहितात, तीर्थरूप आबा बाई, आभाळ उमरा ओलांडून दूर गेलो, साथ घातली, माघारी ये, घरी ये, परतलो तर तुम्हीच गेला ओलांडून काळ उमरा. चांदण्यांच्या श्वासातून, सुपारीच्या वासातून अजून तुमचा भास होतो. बाई आबांच्या माये इतकीच, किंबहुना त्याहून काकणभर अधिकच दाट गहिरी माया आलवणातल्या आजीची. आजीनं सोसलेलं भोगलेलं दुःख आणि तरीही आपल्यावर घातलेलं निरलस ममत्वाचं पांघरूण मनावर अलगद पसरलेलं. तो आठव. आजीशी असलेलं उबदार नातं, तिच्याशी असलेली जवळीक. एके दिवशी हे सारं सहजपणे कवितेत शब्दबद्ध झालं. ह्या उंच डोंगरावरून पाहिलं की हिरव्या गंज रानातून, निळ्या जांभळ्या धुक्यातून उतरत जाते पाऊलवाट उदबत्तीच्या धुरासारखी दूरवरच्या पेरू चिंचेच्या गावात. टायफॉइडच्या मरणविठीत असताना हळूवार चेहरा चाचपणारे हात,
ज्यांच्यात सामावले होते आयुष्यांचे क्षण सुरकुत्या हो पुन्हा स्पष्ट फिरतात चेहऱ्यावर. त्या हातांच्या प्रत्येक सुरकुतीत होती मायेची साय. अंगावर अलगद पसरते लाल विटक्या अलवणाची उबदार घडी, साबुदाण्याच्या खिरीसारखी. गालांना होतो स्पर्श गूढ ओचरा वपन केलेल्या डोक्याचा. आजीला केस असते ती. आठवतो लाल मखमली बटव्यातला न आटणारा झरा. कांदा भजी खायला दिलेले गुपचूप चाराणे. आजी मेली तेव्हा पळून गेलो होतो दूर रेल्वे लाईनच्या मागे वेचत सिगारेटची रिकामी पाकिट. अजूनही आभाळ तांबड झालं की आठवतं उबदार आलवण. अजूनही ऐकू येतात तिच्या प्लेगनी जडावलेल्या जिभेच्या लढीवार हाका. रात्री अपरात्री ऐकू येतो काळांनी झिजून गेलेला कातर गुंतकार. आणि दिसतो अजून मखमली बटवा घेतलेला पारंब्याही झडून गेलेल्या जीर्ण वडासारखा आजीचा चेहरा वपन केलेला. अलवणातल्या आजीचं विधवेचं दुःख मनावर इतकं खोलवर ठसलं होतं की ते पुढच्या काळात रुबायांमधून स्वाभाविकपणे व्यक्त होत गेलं. स्त्री मनाचं हे मूक संवेदन निसर्ग प्रतिमांमधून जाणीव नेणिवेंच्या काठावरून कधी सूचकपणे व्यक्त होत होतं, तर कधी हृदयाला भिडणाऱ्या स्पष्ट थेट शब्दात. भोवऱ्यात कोणी नाव लुटली होती, काठावर व्याकुळती रडवेली होती. एकांत हुंदका आकांताचा झाला, कुंकू भरलेली डबी सांडली होती. कुंकू भरलेली डबी सांडली होती. टोहावर काळी आर्त काजळी होती. टोहावर काळी आर्त काजळी होती. निर्माल्याची बोली कातर ओली होती. असहाय्य तरंगत होती काळी पोत. ह्या इथेच होडी काल उलटली होती. ह्या इथेच होडी काल उलटली होती. काठावर हिरवे चुडे भुंगले होते, पाण्यावर गजरे खिन्न तरंगत होते. घाटावर विधवा झाली कातर वेळ. घागरीत काहूर तुडुंब भरले होते. घागरीत काहूर तुडुंब भरले होते. देवळात व्याकुळ गूढ वाजते झांज. देवळात व्याकुळ गूढ वाजते झांज. दाटला दिशातून आर्त लाल आकांत. पात्रात नदीच्या दिवा एक सोडून घाटावर बसली होती विधवा सांज. घाटावर बसली होती विधवा सांज. स्त्री जातीच्या एकूण जगण्याचा पोत, तिचा सोस, तिला झेलावं लागणारं भोगावं लागणारं दुःख हिमांशूंना सतत जाणवत राहिलं. त्यांच्या काही रुबायांमधून जसं ते उतरलं तसंच ते कवितांमधूनही अगदी तरल शब्दात बांधलं गेलं. धून भैरवीची ओली पैल तीराच्या पाण्यात. धून भैरवीची ओली पैल तीराच्या पाण्यात. घाट निसरडाबाई नको उतरू डोहात. घाट निसरडाबाई नको उतरू डोहात. काल पहाटे पहाटे एक आक्रीत घडले. निसटला कसा हात चंद्र सांडला पाण्यात. निसटला कसा हात चंद्र सांडला पाण्यात. काठावरचा गजरा घाटावरची काकणे. सांगे कमळ कहाणी कोण उतरे तळ्यात. सांगे कमळ कहाणी कोण उतरे तळ्यात. कधी कधी चांदण्याच्या राती असेही घडते. कधी कधी चांदण्याच्या राती असेही घडते. कोणी एकटे रडते.
पारिजाताच्या सळ्यात. भास होईल चांदणे धुक्यातून भास येता. भास होईल चांदणे धुक्यातून भास येता. ओठ दाबून मुकाट आता बसावे घरात. ओठ दाबून मुकाट आता बसावे घरात. चांदण्या गोंदल्या सुबक तुझ्या हातात. चांदण्या गोंदल्या सुबक तुझ्या हातात. चंद्राचा चाफा उत्सुक अंबाड्यात. आलीस मुखवटा घालून तू पुनवेचा. आलीस मुखवटा घालून तू पुनवेचा. काजळ अवसेचे आर्त तुझ्या डोळ्यात. काजळ अवसेचे आर्त तुझ्या डोळ्यात. सांगू कुणाची कहाणी ओली प्रत्येक पापणी. सांगू कुणाची कहाणी ओली प्रत्येक पापणी. कृष्ण राधे संग दंग मीरा भटके दिवाणी. तापे असाही उन्हाळा पाणपोई मागे पाणी. सांज वेळेचे काहूर कुंदक्यातून विराणी. माझी सांगता कहाणी तुझ्या डोळ्यात का पाणी. सांगू कुणाची कहाणी ओली प्रत्येक पापड. बघा उपचार हसण्याचा कसा मी पाळतो आहे. बघा उपचार हसण्याचा कसा मी पाळतो आहे. कडा निष्पाप डोळ्यांच्या भिजल्या लपवतो आहे. तुझ्या दारात येताना ठरवले खूप मी होते. तुझ्या दारात येताना ठरवले खूप मी होते. अचानक तू पुढे येता परंतु टाळतो आहे. तुझ्या सगळ्या कथांच्या शीर्षकाचे शब्द मी होतो. तुझ्या सगळ्या कथांच्या शीर्षकाचे शब्द मी होतो. आता उल्लेखही माझा कथातून मी गाळतो आहे. जिथे प्रत्येक पानावर सुवासाचे ठसे होते. जिथे प्रत्येक पानावर सुवासाचे ठसे होते. जुनी ती पुस्तके आता नव्याने चाळतो आहे. बघा उपचार हसण्याचा कसा मी पाळतो आहे. कडा निष्पाप डोळ्यांच्या भिजल्या लपवतो आहे. उपसावे उपसावे किती दुःख उपसावे. उपसावे उपसावे किती दुःख उपसावे. आरशात कपाळीचे किती लेख तपासावे. वाच वाचून फसलो चेहऱ्यांची मी पुस्तके. वाच वाचून फसलो चेहऱ्यांची मी पुस्तके. काळ जातेले कळेना कसे अक्षर वाचावे. अवसेच्या पदरात लाख फुले चांदण्यांची. अवसेच्या पदरात लाख फुले चांदण्यांची. पुनवेला दानतीने कसे चंद्राचे मागावे. पुनवेला दानतीने कसे चंद्राचे मागावे. माणसांच्या या वस्तीत एक माणूस मिळेना. माणसांच्या ह्या वस्तीत एक माणूस मिळेना. आता सांगा वेदनेने कुठे दार ठोठवावे. शब्द मागतात भीक जिथे अर्थाची पोकळ. शब्द मागतात भीक जिथे अर्थाची पोकळ. अशा गावात कशाला कुणी पुस्तक लिहावे. उपसावे उपसावे किती दुःख उपसावे. आरशात कपाळीचे किती लेख तपासावे. हे असेच व्हायचे कसे तुला कळायचे. हे असेच व्हायचे कसे तुला कळायचे. वरून चिंब व्हायचे मधून अन जळायचे. पुन्हा पुन्हा फसायचे उदास अन हसायचे. ऊन पेटते असो चांदणे म्हणायचे. क्षणोक्षणी मरायचे तरी पुन्हा जगायचे. हे असेच व्हायचे कसे तुला कळायचे. हे असेच व्हायचे कसे तुला कळायचे. दुःख विधवेचे, दुःख कौमार्याचे, दुःख शापित सौभाग्यवती अहल्येचे, दुःख कुंतीचे आणि दुःख कर्णाचेही. दुःखाकडे पाहण्याची फार वेगळी नजर हिमांशूंना लागली आहे.
दगड सगळेच निष्प्राण नसतात. दगड सगळेच निष्प्राण नसतात, काही गोंडलेले प्राणही असतात. घाव घालताना जपून घाला, दगडात शापित अहल्या असतात. दगडात शापित अहल्या असतात. सूर्याला कौमार्य वाहिले होते, कुंतीने काळे तेज भोगले होते. वाटतो बाप कर्णाचा तेज जगाला, पण कर्णाला काळोखाने गिळले होते. पण कर्णाला काळोखाने गिळले होते. तू आणि मी सारखेच आहोत दोस्त. तू आणि मी सारखेच आहोत दोस्त. माझ्याही वाटेला ठेचाच आहेत दोस्त. आपण आहोत म्हणून आहेत ठेचा खुशाल. ठेचांनाही आपल्याशिवाय कोणी नाही दोस्त. ठेचांनाही आपल्याशिवाय कोणी नाही दोस्त. दुःख माझ्या दारात डोकावून जातात. काय सांगतात? दुःख माझ्या दारात डोकावून जातात. मी नसलो घरात तरच पुढे जातात. दुःखाची अन माझी गहिरी दोस्ती, दुःखाची अन माझी गहिरी दोस्ती. मला दुवा दे, दुःख पुढे जातात. मला दुवा दे, दुःख पुढे जातात. तो काय बोलला चंद्र उमगले नाही, का कमळ जांभळे तळ्यात फुलले नाही. भिजलेले होते शब्द दवांच्या ओठी, पण दुःख निशेचे कधीच कळले नाही. पण दुःख निशेचे कधीच कळले नाही. ओझे दुःखांचे अनाम झाले फार, ओझे दुःखांचे अनाम झाले फार. दाटला चहूकडे अनोळखी अंधार. मिणमिणती पणती अंधुक क्षितिजावरती. राहिला दूर किती दूर वडाचा पार. राहिला दूर किती दूर वडाचा पार. अश्रूंना आता मोल राहिले नाही, हुंदक्यात व्याकुळ बोल राहिले नाही. अश्रूंना आता मोल राहिले नाही, हुंदक्यात व्याकुळ बोल राहिले नाही. तू बुडण्यासाठी शोध नवा पर्याय. हे डोह नदीचे खोल राहिले नाही. हे डोह नदीचे खोल राहिले नाही. ओठावर हासू कातर डोळे होते, ओठावर हासू कातर डोळे होते. धगधगते काहूर आत पेटले होते. वस्तीत पुसावे अश्रू कुणी कुणाचे. सगळ्यांच्या हाती रुमाल ओले होते. सगळ्यांच्या हाती रुमाल ओले होते. Shallow people demand variety, but I have been writing the same story throughout my life. Every time trying to cut nearer the aching turn. दुःखाची, वेदनेची धगधगती ठसठसती नस शोधण्याचा, माणसांशी माणसासारखं जगण्याचा प्रांजळ प्रयत्न हिमांशू आयुष्यभर करत राहिले. आपल्या अनुभवाशी, जगण्याशी इमानदार असलेल्या निर्मितीक्षम मनाला 4-4 ओळींच्या शेकडो रचना सुचू लागल्या. सगळ्या रचना मनाच्या उत्कट अवस्थेत जुळून आलेल्या. कवितेचा आकृतीबंध किंवा तिचं व्याकरण ठाऊक नव्हतं, पण रॉय किणीकरांचे चिरंजीव अनिल किणीकर, सुधीर रसाळ यांच्यासारख्या जाणकारांनी त्या रचना पाहिल्या आणि सांगितलं की या तुमच्या रचना म्हणजे रुबायाच आहे. 1994 साली प्रकाशित झालेला मी आणि माझी सावली हा रुबाई संग्रह. या संग्रहात पारंपरिक वृत्तशैलीतल्या रुबाया तर आहेतच, पण खास हिमांशूंची सिग्नेचर म्हणाव्यात अशा मुक्त शैलीतल्या रुबाया सुद्धा आहेत. मराठीत मुक्त शैलीतल्या रुबायांचा हा प्रयोग बहुधा प्रथमच झाला असावा. बरोबर. गुलाबाला काट्यांचेच घास असतात. गुलाबाला काट्यांचेच घास असतात. केवड्याला नागांचे श्वास असतात. ऊर भरून घे जगण्याचा सुगंध, ऊर भरून घे जगण्याचा सुगंध. जगण्याला मरणांचे फास असतात. जगण्याला मरणांचे फास असतात. जायचे खरे तर कधीच ठरले होते, मुक्कामाचे पुढल्या तिकीट काढले होते.
जायचे खरे तर कधीच ठरले होते, मुक्कामाचे पुढल्या तिकीट काढले होते, घ्यायचा द्यायचा हिशोब झाला कोरा, तरी पाय उंबऱ्यावर अडखळले होते, तरी पाय उंबऱ्यावर अडखळले होते. जगण्याचा सोपा अर्थ सांगतो छान. खातोस कधी का तंबाखूचे पान, तो कैफ मस्त तंबाखूचा जेव्हा सरतो, थुंकून टाकावे लगेच मग ते पान, थुंकून टाकावे लगेच मग ते पान. झपझप पायातील उत्सुक आशा कळते, झपझप पायातील उत्सुक आशा कळते, थकल्या पायातील आर्त निराशा कळते. ही धूळ घालते फुंकर जखमांवरती, ही धूळ घालते फुंकर जखमांवरती. रस्त्यांना स्पर्शाची भाषा कळते, रस्त्यांना स्पर्शाची भाषा कळते. कोपऱ्यात काही झिंगत होते. बर, इथलं वर्णन नाही. कोपऱ्यात काही झिंगत होते, कंटाळून काही पेंगत होते. मैफिलीत बसले होते सगळे रावण, का त्यांना रामायण सांगत होते. पानं उडाली की पाखरं होतात, फुलं उडाली की फुलपाखरं होतात. पानं उडाली की पाखरं होतात, फुलं उडाली की फुलपाखरं होतात. साठवून ठेव तुझ्या डोळ्यांच्या पिंजऱ्यात, स्वप्न निसटली की रान पाखरं होतात. सुखात चिंबून शब्दांचे झंकार होतात, दुःखात भिजून शब्दांचे हुंकार होतात. निराकार अर्थांच्या शांत गाभाऱ्यात अनाहत नादांचे फक्त ओंकार होतात, अनाहत नादांचे फक्त ओंकार होतात. परक्या भाषेतला काव्य प्रकार आपल्या भाषेत आणताना आपली संस्कृती आणि भौगोलिक परिसर यातून मिळालेल्या प्रतिमांमधून हिमांशू रुबाया लिहित गेले. त्यामुळे भारतीय मातीचा अनुबंध आणि मराठी संस्कृतीचा गंध त्यांच्या रुबायांना लागला. हिमांशू यांच्या रुबायांचं हे आणखी एक वैशिष्ट्य. यमुनेच्या काठी अजून घुमतो पावा, यमुनेच्या काठी अजून घुमतो पावा, हो अजून झुरते कृष्णासाठी राधा. हे जीवन म्हणजे वियोग एक निरंतर, जगण्याला असते पैल तीराची बाधा, जगण्याला असते पैल तीराची बाधा. ती रास संपली पुन्हा एकटा घाट, ती रास संपली पुन्हा एकटा घाट. एकांत एकटी ही वृंदावन वाट. वाराच घालतो साध होऊनी पावा, वाराच घालतो साध होऊनी पावा. हा डोह कृष्ण राधा यमुनेचा काठ, हा डोह कृष्ण राधा यमुनेचा काठ. चारवाक म्हणे असतो ईश्वर देहात, चारवाक म्हणे असतो ईश्वर देहात. काढून कर्ज बुडवा आयुष्य तुपात. चारवाक थोर पण तूप कशाला प्यावे, मदिरा नव्हती का तेव्हाच्या जगात, मदिरा नव्हती का तेव्हाच्या द्राक्षात. मध्ययुगीन रुबाई पारलौकिकतेकडे कललेली असली तरी हिमांशूंची रुबाई मात्र तशी नाही. ती लौकिक जगण्याच्या प्रभावातून आलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्या जाणीवांना, एकाकीपणाला, सुखदुःखांना अगदी वेगळं परिमाण लाभलेले आहे. जगण्यातलं दुर्दैवी वास्तव आणि विचित्र विरोधाभास यांचं दर्शन घडवताना हिमांशूंच्या लेखणीला वेगळीच धार येते. वेगळी वेगळी यादी अपराधांची, न्यायाधीश एकच, एकच खोटा साक्षी. जगण्याचे गोंडस नाव असे कैदेला, सुटकेनंतर सगळ्यांना मिळते फाशी, सुटकेनंतर सगळ्यांना मिळते फाशी. पुतळा झाला म्हणून हुरडून जाऊ नकोस, ह्या नाटकी आवेगाला सत्य मानू नकोस. पुतळा झाला म्हणून हुरडून जाऊ नकोस, ह्या नाटकी आवेगाला सत्य मानू नकोस.
लवकरच सुकतील ह्यांच्या प्रेमाचे झरे, हमखास बसतील कावळे, चिंता नको. जे शोधत होती देव अनाडी होते. बर, जे शोधत होती देव अनाडी होते. सोवळ्यात कोऱ्या जुने पुढारी होते. रस्त्यावर वणवण फिरतो देव उपाशी. रस्त्यावर वणवण फिरतो देव उपाशी. देवळात नवता देव पुजारी होते. देवळात नवता देव पुजारी होते. चहूकडे स्मशानांची आग लागलेली दिसते. क्षितिजापर्यंत लांब लचक रांग लागलेली दिसते. तहानेचे हुंदके विरतात कोरड्या वाळवंटात. ह्या गावात पाणपोईलाच तहान लागलेली दिसते. ह्या गावात पाणपोईलाच तहान लागलेली दिसते. चांदणे चंद्र आभाळ इथे राहील. दवथेंब कोवळे ऊन इथे राहील. ह्या असण्याचा आभासच असतो फसवा. ह्या असण्याचा आभासच असतो फसवा. सावली कशाला तुझी इथे राहील. सावली कशाला तुझी इथे राहील. जन्म मृत्यू प्रेम सौंदर्य जीवनाचं क्षणभंगुरत्व जगण्यातली सार्थकता निरर्थकता अशा अनेक मूलभूत जाणीवा हिमांशूंची लेखणी सहज आपल्या कवेत घेते. हे जुनेच पंडित जुनाच हा वेदांत. हे जुनेच पंडित जुनाच हा वेदांत. म्हणती जग मिथ्या जुनाच हा सिद्धांत. तू सोड निरर्थक चर्चा परमार्थाची. जगण्याची मदिरा भरून घे पेल्यात. जगण्याची मदिरा भरून घे पेल्यात. पुण्याची चर्चा सोडून देव वृक्ष. घालतो कशाला सुटलेले रुद्राक्ष. बघ जिवंत द्राक्षे वेली वरती हसली. पेल्यात शोधूया इथेच आपण मोक्ष. पेल्यात शोधूया इथेच आपण मोक्ष. मी तू अनही सुरेख संध्याकाळ. मी तू अनही सुरेख संध्याकाळ. मदिरा नजरेची मदिरा अन ओठात. क्षण उत्कट माझ्या तुझ्यात बोटून गेला. उंबऱ्या पलीकडे तिष्ठत बसला काळ. उंबऱ्या पलीकडे तिष्ठत बसला काळ. मातीला कोऱ्या जाग जराशी आली. मातीला कोऱ्या जाग जराशी आली. अन कलेवराला पुन्हा धुपधुपी आली. पाऊल तुझे लागले असे थडग्याला. बघ राम फुले थडग्यावर उगवून आली. बघ राम फुले थडग्यावर उगवून आली. किरणांचे जाळे चंद्र गुंफतो आहे. अन रात राणीचा श्वास वेढतो आहे. चल दवात हो दोघे चिंब होऊनी गाव. श्वासांचा उत्सव उद्या संपतो आहे. श्वासांचा उत्सव उद्या संपतो आहे. शेवटची यात्रा गंमत असते मोठी. शेवटची यात्रा गंमत असते मोठी. उपचार पाळण्या गर्दी जमते मोठी. निर्विकार होते दार बंद भट्टीचे. मग गुटखा खाऊन व्यवहाराच्या. झटकन सुकणारी मरणाची शाई असते. बर, झटकन सुकणारी मरणाची शाई असते. अस्थी नेण्याची त्यांना घाई असते. मरणाऱ्याला नसते कसली घाई. जगणाऱ्यांना जगण्याची घाई असते. जगणाऱ्यांना जगण्याची घाई असते. ह्या जगण्याची गंमत असते मोठी. ह्या जगण्याची गंमत असते मोठी. मुखवटेच सगळे सगळी नाती खोटी. उंबऱ्या पलीकडे गेल्यावरती तिरडी. बघ दारावरची पुसली त्यांनी पाटी. बघ दारावरची पुसली त्यांनी पाटी. विज्ञाननिष्ठ बुद्धिजीवी मनाला माणसाच्या जगण्यातली मरण्यातली त्याच्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक जगण्यातली विसंगती पुन्हा पुन्हा दिसत राहते. आंधळी भक्ती देवाच्या कल्पना श्रद्धा इत्यादी गोष्टीतला उपरोध विरोधाभास त्याच्या नजरेला खुपत राहतो. हिमांशूंमधला रुबाईकार या विसंगतीला अलिप्त भावनेनं रेखाटतो.
हे करताना कुणाची टर उडवावी, कुणाला कमी लेखावं, तुच्छ मानावं हा भाव मनात नसतो. तर वास्तवाचं झालेलं ते एक विशुद्ध दर्शन असतं. ते प्रकांड पंडित होते किती चलाख, किती मिळतील म्हणे स्वर्गात अप्सरा लाख. ते सोडून मदिरा फक्त प्यायले ताक. त्यांच्याही देहाची मुठभर झाली राख. त्यांच्याही देहाची मुठभर झाली राख. आंधळ्याला एक दमडी देऊ नकोस, पांगळ्याला चक्कोर भाकरी देऊ नकोस. आंधळ्याला एक दमडी देऊ नकोस, पांगळ्याला चक्कोर भाकरी देऊ नकोस. हार मात्र भक्कम 100चा घे, सहज भेटेल देव, काळजी करू. लोचट भक्तांची संपत नाही रांग. दांडीवर मारे जरी पुजारी टांग. बघ कोंदट गाभाऱ्यातून देव पळाला, अन कैलासावर वाटत बसलाय भांग. अन कैलासावर वाटत बसलाय भांग. देऊळ भग्न अन कढणारा हा वारा, देऊळ भग्न अन कढणारा हा वारा. म्हातारावड आवरतो जीर्ण पसारा. पलीकडे तीरावर साद गूढ शंखाची. अंधार उराशी वाट बघे गाभारा. अंधार उराशी वाट बघे गाभारा. हा ब्रह्मांडाचा कुणी मांडला बुद्धा, आणि कुणी वाटला जगण्याचा हा पत्ता. हा ब्रह्मांडाचा कुणी मांडला बुद्धा, आणि कुणी वाटला जगण्याचा हा पत्ता. सगळ्यांचे पेले भरले काठोकाठ, सगळ्या पेल्यांना भोग कशीही थट्टा. ते म्हणती देवानी रचली सृष्टी, ते म्हणती देवानी रचली सृष्टी. मी म्हणतो देवाला नवती दृष्टी. का बुवा? हा आभाळातील बाब कसा सावत्र. कुणी ढेकर देती कुणी चाटती उष्टी. कुणी ढेकर देती कुणी चाटती उष्टी. माणसाच्या वाट्यालाच नाही तर देवदेवतांच्या वाट्याला आलेला उपहासही अत्यंत मिश्किल आणि तल्लख बुद्धीनं टिपण्याची हातोटी हिमांशूंना साधली आहे. नेकेड अँड एलिगंट बुद्धास स्माइलिंग ॲट द कॉकटेल पार्टी ऑफ एम्प्टी इटर्निटी. पाब्लो नेरुदांच्या या ओळींचं बीज हिमांशूंच्या मनात पेरलं गेलं हे खरंच, पण ते केवळ स्फुरण होतं. त्यातून पुढे आपली स्वतंत्र कविता त्यांना सुचली. ह्या ब्रह्मांडाच्या पोकळीत माणसांपेक्षा देवांनीच घातलाय गोंधळ. 33 कोटी देव, साधे देव, रंगीत देव, सौम्य देव, अक्राळ विक्राळ देव. काही देव तर चक्क फिल्मी हिरोज सारखे, काहीसे बाईकी हिजडेच चक्क. मी पाहिल्यात असंख्य तस्बिरी देवांच्या. महारोग्यांच्या पांगुळ गाड्यातला हनुमान, दारूच्या गुत्त्यावरचा दत्त, मटक्याच्या अड्ड्यावरची लक्ष्मी आणि रांडांच्या पिंजऱ्यातली यल्लम्मा. भिंतीवर मुतू नका सांगणारा एक वचनी राम, आणि स्कॉच पिऊन झिंगलेल्या घरंदाज षंढांच्या निर्ढावलेल्या नजरा जेव्हा ओरबाडत असतात उच्चभ्रू द्रौपदीचे नाभी प्रदेश, तेव्हा असतोच एखादा MF हुसेनचा ऍबस्ट्रॅक्ट गणपती पोटावर हात ठेवून आशीर्वादासाठी. हिमांशूंची कविता अस्सल खानदानी आहे. संयम हेही तिचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेकदा ही कविता स्वतःशीच हळुवारपणे गाणं गुणगुणते असंही वाटतं. सौंदर्य, प्रेम, विरह या भावनांचे रंगाविष्कार सुद्धा हिमांशूंच्या अभिव्यक्तीमध्ये ठिकठिकाणी आढळतात. का पुन्हा चांदण्या घेऊन आला चंद्र, का जुन्या डागण्या घेऊन आला चंद्र. मी खिडकी लावून बसलो होतो रात्री, का जुन्या कहाण्या घेऊन आला चंद्र, का जुन्या कहाण्या घेऊन आला चंद्र. वितळले चांदणे दवात,
हलके हलके, पाण्यात मिसळले गाणे हलके हलके, हळुवार कळ्यातून भटियाराचे सूर, प्राजक्त उखाणे सुटले हलके हलके, प्राजक्त उखाणे सुटले हलके हलके. पिंपळाची सळसळ की तू आलीस, वाऱ्याची हळहळ की तू आलीस, तवातून कुणाची आसव झरताय, चांदण्याची कळ की तू आलीस. आज तुझं फाटकं आभाळ शिवून देतो, आज तुझं फाटकं आभाळ शिवून देतो, चांदण्याचं एक छान ठिगळ लावून देतो. माझ्या वेदनात तुझे मुंडके मिसळून एक नवी सुरेल गझल लिहून देतो, एक नवी सुरेल गझल लिहून देतो. आभाळभर ऊन आहे हा, कसं टाळूया, पसाभर सावलीलाच वाटून घेऊया. हरकत नाही, काट्यांनी रक्ताळतील बोट, येईल कुणी अनवाणी काटे वेचूया. भलत्या वेळी वणवणत दुःख येईल दारी, कुणाचं का असेना दार उघडूया. ऐक माझं, पणती देखील विझवतील तुझी, ऐक माझं, पणती देखील विझवतील तुझी, ओंजळीत एक काजवात जपून ठेवूया. आभाळभर ऊन आहे, कसं टाळूया, पसाभर सावलीलाच वाटून घेऊया. यार एक चोरी करून तर बघ, मूठ भरून चांदणं चोरून तर बघ. यार एक चोरी करून तर बघ, मूठ भरून चांदणं चोरून तर बघ. ओंजळभर वेचल्या सुईच्या कळ्या, एक तिच्या केसात माळून. प्रत्येक अक्षरात माझाच आहे श्वास, प्रत्येक अक्षरात माझाच आहे श्वास. माझं नाव वहीतून गाळून तर बघ. यार एक चोरी करून तर बघ, मूठ भरून चांदणं चोरून तर बघ. उद्योग जगतात एक निष्णात व्यवस्थापन अधिकारी म्हणून वावरत असताना हिमांशूंना झपाट्याने बदलत गेलेलं शहराचं चित्र अगदी जवळून पाहायला मिळालं. गिरणगाव, कारखाने आणि तिथे वावरणारी माणसं रेखाटताना त्यांना दीर्घकाव्य स्फुरू लागले. त्या कवितांचा शहर एक कबर नावाचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह प्रसिद्ध झाला. कानांनी बघण्याच्या आणि पापण्यांनी ऐकण्याच्या ह्या कविता कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिचतात, गुडघे झिजतात. कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिचतात, गुडघे झिजतात. पेटलेल्या भट्टी सारख्या खात्यात, साचे कापड विणत राहतात. माणसं उघडी होत राहतात, आयुष्याला ठिगळ लावत राहतात. टीबी दमा पोसत राहतात. कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिचतात, गुडघे झिजतात. दमलेली थकलेली दुराडी स्वप्नांचा धूर ओकत राहतात. सवय म्हणून भोंगे देखील करून बांध देत राहतात. असेल कुठे हल्ला म्हणून साथ त्याला घालत राहतात. कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिचतात, गुडघे झिजतात. कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिचतात, गुडघे झिजतात. कर्जत विरार कसारा स्मशानाचा पसारा, कर्जत विरार कसारा स्मशानाचा पसारा. सगळ्या इथल्या मोरांचा झडून गेलाय पिसारा, सगळ्या इथल्या स्वप्नांचा गळून गेलाय फुलोरा, सगळ्या इथल्या डोळ्यातला थिजून गेलाय इशारा. कर्जत विटी कशासाठी, कर्जत विटी कशासाठी, पोटासाठी, पोटासाठी. कुणाचं ओझ कुणाच्या पाठी, स्वतःचं मढ स्वतःच्या पाठी. कर्जत विटी किस्मत फुटी, विरार दादर ब्लेम युअर फादर. सरळ कमल विमल
पावडर फासून लवकर चल, फायलीच्या डिग्यात हरवून जायला सचिवालयात लवकर चल, सरळ कमल विमल, विसर मूल विसर फूल, फायलीची वाळवी जगण्याला लागलीये, कशाला उगीच झटकतेस धूळ, सरळ कमल विमल, पावडर फासून लवकर चल. कुलकर्णी मेश्राम जोशी बनसोड, उष्ण हसून चेहऱ्यावर आणून, कणा वाकव मान मोड, स्वप्नांवर पेपरवेट ठेव, इच्छांना टाचण्या मार, स्वप्नांवर पेपरवेट ठेव, इच्छांना टाचण्या मार, 10x10च्या खुराड्यात शेवट नक्कीच होईल गोड, 10x10च्या खुराड्यात शेवट नक्कीच होईल गोड. No one claimed the name of Pedro. Nobody is Rosa or Maria. All of us are dust or sand. All of us are rain under rain. अशा काळीच पोखरणाऱ्या पाब्लो नेरुदांच्या ओळीतून स्फुरलेल्या स्वतंत्र कवितांचा संग्रह, कविता उद्ध्वस्त रात्रींच्या, आवर्जून वाचावा असाच. ओहोटीच्या वेळी भिजल्या वाळूवर उमटलेल्या पाऊलखुणा शोधू नये भरतीच्या वेळी. ओहोटीच्या वेळी भिजल्या वाळूवर उमटलेल्या पाऊलखुणा शोधू नये भरतीच्या वेळी. पाऊलखुणा तर नसतातच, पण हमखास सापडतात निर्माल्यांचे अवशेष, केविलवाणे गजरे किंवा वांगडी एखादी हिरवी. ओठात साठवलेले मोठ सुकलेल्या गुलाब पाकळ्या होतात आणि निरोप देतात प्रलयाचा. मिठी पुरतात फक्त पोकळ अवकाशाचे आभास. आयुष्यात सावल्या तरी किती आहेत, सावल्यांची शरीरं की शरीरांच्या सावल्या. बकुळीच्या सुकलेल्या गजऱ्यांना सुवास उरतो, पण केसांचा श्वास नाही. पोटातून झरणाऱ्या क्षणांना कधी कधीच असते जिवंत धग आणि एखादं गोंडस हवंहवसं नाव. पण खरं तर आपण नसतो इंद्रधनुष्यही. पण खरं तर आपण नसतो इंद्रधनुष्यही. आपण असतो फक्त उन्हातला पाऊस. मोडून गेले जत्रेत आणलेले सगळे मुखवटे, मोडून गेले जत्रेत आणलेले सगळे मुखवटे, तरीही उरलोच आम्ही दोघे, मी आणि मी. कपड्यातला मी, कपड्याशिवायचा मी, आरशासमोरचा मी, आरशातून डोकावून मलाच वाकुल्या दाखवणारा मी, याचक मी, भंपक दाता मी, माझ्याच फुलातला काटा मी, गर्दीत हसणारा, स्वतःला हरवणारा, रात्रीत रडणारा मी, काळजातला मी, ओठांवरचा मी, काळजातला मी, ओठांवरचा मी, अगदी खरा वाटतो इतका खोटा मी, अगदी खरा वाटतो इतका खोटा मी. नाही म्हणू शकत मी उदास दुःखांवर वाळसेदार बेगडी सुखांचे रंगीत कचकडी मुखवटे. नाही म्हणू शकत मी उदास दुःखांवर वाळसेदार बेगडी सुखांचे रंगीत कचकडी मुखवटे. म्हणूनच असतो मी तुमच्या घोळक्यात, पण एकटा, शोकेस मधल्या त्या अॅलॅबॅस्टरच्या बुद्धासाठी. हिमांशूंनी छंदोबद्ध छंदमुक्त कविता शेकडो रुबाया लिहिल्या. त्याप्रमाणेच लेखनाच्या आरंभीच्या काळापासूनच भरपूर गझल लिहिल्या. सुरुवातीच्या काळातले उत्तरेकडचे वास्तव्य, तसेच नंतरच्या काळात नोकरीनिमित्त झालेले नांदेड औरंगाबाद या शहरातले वास्तव्य गझल संस्काराकरता कारणीभूत ठरले. नांदेड आणि औरंगाबाद या शहरातूनही उर्दू शायरी फार लोकप्रिय होती. या भागात राहत असताना हिमांशूंच्या संगीतप्रेमी मित्रांनी त्यांच्या 8-10 गझलांचा एक सांगीतिक कार्यक्रम, पहिली मैफल सादर केला.
कार्यक्रम अतिशय गाजला. नाथराव नेरळकर आणि आशालताच्या बहारदार गायनाने हिमांशूंच्या गझलांना सुरांच्या चौकटीत जडवलं होतं. श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर अशी कितीतरी जाणकार कलाकार मंडळी या कार्यक्रमाला हजर होती. हा कार्यक्रम ग.वा. बेहरे यांनी मसापमध्ये आवर्जून केला आणि महाराष्ट्र शासनानं दिल्लीत याचा प्रयोग केला. प्रेमभावना अत्यंत नाजूकपणे व्यक्त करणारी हिमांशूंची गझल सामाजिक राजकीय वास्तवाचा ठाव घेताना मात्र तीक्ष्ण आणि औपरोधिक बनते. जीवनातला अंतर्विरोध ती समर्थपणे व्यक्त करते. गझलांमधून दिसणारी हिमांशूंची चिंतनशीलता म्हणजे रेशमी वस्त्रात बांधलेलं भावगर्भ विचारांचं छंदोबद्ध गाठोडच. शिवाय गझल आकृतिबंधातल्या छंदमुक्त कविता हेही हिमांशूंचं वैशिष्ट्य आहे. अंगणी का जीव घेणी चांदण्यांची मुलं होती, स्पंदने माझीच होती का तुझी चाहूल होती. चेहरा पाहून माझा आरसाही खिन्न झाला, चेहरा पाहून माझा आरसाही खिन्न झाला. मी जरी फसव्या सुखांची घातलेली झूल होती, मी जरी फसव्या सुखांची घातलेली झूल होती. अंगणी का जीव घेणी चांदण्यांची मुलं होती. क्षितिजावरी थांबेन मी, तू हाक मजला दे जरा. वाऱ्यातुनी लाटातुनी तू हाक मजला दे जरा. दाही दिशातून गरजुनी येतील जेव्हा वेदना. होऊन तू उंद का माझ्या उरातून ये जरा. क्षितिजावरी थांबेन मी, तू हाक मजला दे जरा. दुःख तू उरातले उरात राहू दे, हुंदके मनातले मनात राहू दे. तू हसून जा निघून वेचून काटे इथून, पाकळ्यात मागे सुगंध राहू दे. शेवटच्या वळणावर तू नकोस थांबू पण, शेवटच्या वळणावर तू नकोस थांबू पण, घुमणारे एक आर्त गीत राहू दे. दुःख तू उरातले उरात राहू दे, हुंदके मनातले मनात राहू दे. प्रत्येक भिंत घरातली आरशाची आहे, प्रत्येक भिंत घरातली आरशाची आहे. आता खरी परीक्षा चेहऱ्याची आहे. राजा नेहमी सुरक्षित अंबारीत बसून, कत्तल फक्त बिचाऱ्या प्याद्याची आहे, कत्तल फक्त बिचाऱ्या प्याद्याची आहे. माझ्या कत्तलीचा पुरावा मीच केला गहाळ. रक्तरंजित तलवार माझ्या मित्राची आहे, रक्तरंजित तलवार माझ्या मित्राची आहे. त्यांनी हात मोजे घालूनच दाबला होता गळा. माझ्या डोळ्यात खूण एका चेहऱ्याची आहे. प्रत्येक भिंत घरातली आरशाची आहे. आता खरी परीक्षा चेहऱ्याची आहे. तुमच्या प्रगतीचं ओझं ते पाठीवर फिरवायला लागले. पोटातली भूक आता ते चेहऱ्यावर मिरवायला लागले. मोती म्हणून विकताय पण पारखून घेत चला. हल्ली त्यात बेमालूम आसव मिसळायला लागले. ते वाकलेच जरूर पण तुमच्या मुजऱ्याला नाही सरकार. धुळीत सांडलेलं आयुष्य पुन्हा निवडायला लागले. त्यांच्या आयुष्यात उरले फक्त वजा आणि भागाकार. त्यांच्या आयुष्यात उरले फक्त वजा आणि भागाकार. जुनेच हिशोब झिजल्या बोटांनी गिरवायला लागले. तुमच्या प्रगतीचं ओझं ते पाठीवर फिरवायला लागले. पोटातली भूक आता ते चेहऱ्यावर मिरवायला लागले. डोळ्यांपासून क्षितिजापर्यंत पोळलेलं दिसतंय. वाळवंटही माझ्यासारखंच होरपळलेलं दिसतंय. मातीच्या आर्त हाका भिडल्या नाहीत म्हणून आभाळ गदगदलंय तरी होळंबलेलं दिसतंय. पिंजऱ्यातले पोपट आता उदास मुके झालेत. निष्ठूनही उडता येणार नाही हे कळलेलं दिसतंय. निष्ठूनही उडता येणार नाही हे कळलेलं दिसतंय. आभाळाच्या पदरातून चंद्र निर्व्याज दहिवरला.
आभाळाच्या पदरातून चंद्र निर्व्याज दहीवरला. आंधळ्याला चांदण्यांचं स्वप्न पडलेलं दिसतंय. आंधळ्याला चांदण्यांचं स्वप्न पडलेलं दिसतंय. डोळ्यांपासून क्षितिजापर्यंत पोळलेलं दिसतंय. वाळवंटही माझ्यासारखंच होरपळलेलं दिसतंय. सगळे रस्ते पुसून गेलेत, पथिक मध्येच थकून गेलेत. सगळे रस्ते पुसून गेलेत, पथिक मध्येच थकून गेलेत. घोषणा देऊन देऊन आता सगळे कसे सुकून गेलेत. रस्त्यावरचे सगळे वड सावली मागे पळून गेलेत. निनावी पिंडाची वाट बघत कावळे सुद्धा थकून गेलेत. सगळे रस्ते पुसून गेलेत, पथिक मध्येच थकून गेलेत. माझीच हाक मजला येते कधी कधी. माझीच हाक मजला येते कधी कधी. गर्दीत शोध माझा घेते कधी कधी. क्या बात आहे. पडक्या घरात माझ्या का भूल ही सुखाची. माझेच दुःख आता हसते कधी कधी. आवाज हा कुणाचा आले कुणीच नाही. आवाज हा कुणाचा आले कुणीच नाही. ही धूळ अंगणाची गाते कधी कधी. ही धूळ अंगणाची गाते कधी कधी. उद्ध्वस्त माणसांच्या दिंड्या झिजून गेल्या. सोन्यात पंढरीच्या भिंती मडून गेल्या. आभाळ श्रावणाचे होते सजून रुसले. थेंबाविना फुलांच्या बागा सुकून गेल्या. सगळ्याच द्रौपदींना नसतात कृष्णवाली. सगळ्याच द्रौपदींना नसतात कृष्णवाली. वणव्यात कौरवांच्या लाखो जळून गेल्या. वस्तीत या वयाचा होईल रुंद रस्ता. वस्तीत या वयाचा होईल रुंद रस्ता. तुमच्या जुन्या घरांच्या भिंती पडून गेल्या. माझ्याच चेहऱ्याला मी चाचपीत होतो. माझ्याच चेहऱ्याला मी चाचपीत होतो. होते कपाळ कोरे रेघा पुसून गेल्या. त्यांची सदा दिवाळी त्यांचे गुलाम चंद्र. त्यांची सदा दिवाळी त्यांचे गुलाम चंद्र. वस्तीतल्या दिव्यांच्या काचा फुटून गेल्या. उद्ध्वस्त माणसांच्या दिंड्या झिजून गेल्या. सोन्यात पंढरीच्या भिंती मडून गेल्या. जगणे गहाण माझे उसनेच श्वास आता. जगणे गहाण माझे उसनेच श्वास आता. वाळूत मृगजळाचे फसवेच भास आता. जाळून आसवांना पोसू नका जुईंना. जाळून आसवांना पोसू नका जुईंना. येतील वेढण्याला त्यांचेच फास आता. जगणे मला म्हणाले चुकले हिशोब सारे. वर्षे जळून गेली जपतोस तास आता. अश्रुत दंग माझ्या आता खुशाल रात्री. अश्रुत दंग माझ्या आता खुशाल रात्री. मजला नको सुखांचे ते तृप्त घास आता. मजला नको सुखांचे ते तृप्त घास आता. सभोवताली कितीही निराशा खिन्नता दाटली तरी हिमांशू त्यांना खचून जात नाही. सुखदुःख, एकाकीपण, अगतिकता यावर मात करत विनाशाचं आव्हान झेलण्याची माणसाची शक्ती, त्याच्या मागे असलेल्या त्याच्या श्रद्धा, जीवाच्या करारानं माणूस पण जपण्याची त्याची धडपड, याही गोष्टी हिमांशूंना जाणवतातच. भोवतीचा भीषण अंधार कितीही जाणवला तरी माणुसकीची पणती जपण्याची जिद्द आणि त्यावर असलेला विश्वास हेच शेवटी जगण्याला अर्थ देतं. हे जाणतेपण मनात जागून आपल्या करुणमय अंतःकरणानं हिमांशू म्हणतात, पणती जपून ठेवा. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. पणती जपून ठेवा
अंधार फार झाला. आलेच भूदिशांनी तुफान विस्मृतीचे, नाती जपून ठेवा अंधार फार झाला. काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून, काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून, घरटी जपून ठेवा अंधार फार झाला. घरटी जपून ठेवा अंधार फार झाला. हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात, हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात, हृदये जपून ठेवा अंधार फार झाला. हृदये जपून ठेवा अंधार फार झाला. बनव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची, स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला. हे वाटतील परके अपुलेच श्वास आता, हे वाटतील परके अपुलेच श्वास आता, हातात हात ठेवा अंधार फार झाला. हातात हात ठेवा अंधार फार झाला. शोधात कस्तुरीच्या आहेत पारखी हे, शोधात कस्तुरीच्या आहेत पारखी हे, हरणी जपून ठेवा अंधार फार झाला. बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती, बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती, कलिका जपून ठेवा अंधार फार झाला. हृदयात पाळलेल्या जखमा तुनीच आता, हृदयात पाळलेल्या जखमा तुनीच आता, कंदील एक लावा अंधार फार झाला. पणती जपून ठेवा अंधार फार झाला. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. एक छोटंसं निवेदन आहे. आर्ट सर्कल बेळगाव आणि रामवी संस्था मुंबई आयोजित सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्री ऋषिकेश जोशी यांचे मराठी माणूस नाटक आणि विनोद हे साभिनय व्याख्यान होणार आहे 27 मार्च म्हणजे येत्या गुरुवारी. वेळ संध्याकाळी 5:30 वाजता रामनाथ मंगल कार्यालय इथं, भाग्यनगर, पहिला क्रॉस. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, त्यामुळे सगळ्यांनी जरूर यावे. आणखी एक सूचना, उद्या याच ठिकाणी याच वेळी सुप्रसिद्ध अभिनेते श्री विजय गोखले येणार आहेत. त्यांच्याशी गोलगप्पा म्हणजे गप्पा टप्पांचा कार्यक्रम आहे. आपल्याला माहीत असेल की श्री विजय गोखले हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळाचे सदस्य आहेत आणि मराठी नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्याशी नाटकाबद्दलच्या गप्पा टप्पा इथं आम्ही आयोजित केलेले आहेत. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. सर्वांना कार्यक्रम खुला आहे. आणखी एक सूचना, कार्यक्रमांच्या सगळ्या मांदियाळीमध्ये आणि एक कार्यक्रम आहे 23 तारखेला. आज सुधांशू काकांबद्दल हेमांशू काकांच्या बरोबर भरपूर सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्याच आहेत, पण त्यांचा जो आकृतिबंध आहे कविताचा, रुबाया नावाचा, त्याच्याबद्दल त्याच्या अंतरंगात शिरून त्यांच्याही वेगवेगळ्या आणखीन वेगवेगळ्या रुबायांच्या अंतरंगात शिरून त्या दिवशी त्यांच्याबरोबरही आम्ही गप्पाटप्पा मारणार आहोत. त्यांची एक प्रकट मुलाखत त्या दिवशी आहे 23 तारखेला संध्याकाळी. कलावकाश सादर करीत आहे रुबाई. 23 तारखेला संध्याकाळी 6 वाजता 77 इंदिरा सोमवारपेठ येथे. आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. थँक्यू. मला माहिती आहे येणार आहे की नाही.